ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया। राज्य सरकारनं 8 सप्टेंबरला मुंबईत सुट्टी जाहीर केल्यामुळे 10 सप्टेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 11वी प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी ही माहिती दिली आहे। 11वी प्रवेशासाठी 19 सप्टेंबरपर्यंत 13,064 विद्यार्थ्यांचे प्रवेश ओपन टू ऑल अंतर्गत विशेष फेरीमध्ये निश्चित केले आहेत। कॅप फेरीसाठी एकूण 12,090 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेत। तसंच व्यवस्थापन कोटा अल्पसंख्याक कोटा या अंतर्गत 974 इतके विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले। पुण्यातील भिडे पूल हा आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नदीपात्रातील रस्त्याने प्रवास करणाऱ्या पुणेकरांना पर्यायी मार्ग वापरावा लागणार आहे। गणेशोत्सवात गर्दी होत असल्याने भिडे पुलाचं काम थांबून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। मेट्रोच्या पादचारी मार्गासाठी पूल बांधण्यात येत असून त्याचं काम आजपासून पुन्हा सुरू होणार आहे। दरम्यान भिडे पूल बंद असल्यामुळे नागरिकांनी संभाजी पूल, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अडचणीत सापडला। फेब्रुवारी 2023 मध्ये मुंबईतील एका पब बाहेर पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यामध्ये सेल्फी काढण्यावरून वाद झाला। त्यानंतर सपना गिलनं पृथ्वी शॉवर विनयभंगाचा आरोप लावला आणि त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली। या प्रकरणी पृथ्वी शॉला अटकही झाली होती। या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू असून नुकतंच मुंबई हायकोर्टानं पृथ्वी शॉला 100 रुपयांचा दंड ठोठावलाय। सपना गिलनं केलेल्या याचिकांवर वेळेत प्रतिसाद न दिल्यानं त्याला दंड ठोठावण्यात आलेला आहे। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात पुन्हा भेटूया नव्या अपडेटसह ब्रेकफास्ट न्यूजमध्ये। पाहत रहा।